श्रावण महिन्यानिमित्त सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम श्रावण सत्संग आणि साधना। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी पार्वती पदय शंभो शिव हर हर महादेव। ओम साईराम। सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ भगवान की जय। आज आवर्जून म्हणजे की तुमच्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या प्रतिक्रिया बघितल्या, व्हॉट्सअपवर आलेल्या प्रतिक्रिया बघितल्या आणि आपण सगळ्यांनी किंवा मॅक्झिमम लोकांनी एक आग्रह केलेला आहे, तो म्हणजे की सत्संग आम्ही सगळेजण बघतोय आणि तुम्हाला सगळ्यांना तो आवडतोय, तेही तुम्ही मला आवर्जून सांगताय। आणि ते बघत असताना प्रत्येकाची एक डिमांड आहे की तुम्ही आम्हाला एक प्रश्न विचारा। जो प्रश्न असेल त्या प्रश्नाचं आम्ही तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये 100% उत्तर देऊ। आणि हा सगळ्यांकरता प्रश्न आहे, जेव्हा केव्हा तुम्ही हा एपिसोड बघाल किंवा या संपूर्ण सिरीजमधले एपिसोड तुम्ही बघितलेत तर मला फक्त एवढंच तुम्हाला लक्षात आणून द्यायचं आहे की तुम्ही जे सत्संग बघताय तर त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये किती डेव्हलपमेंट झाली, म्हणजे तुम्ही याच्यापासून किती ज्ञान संपादन केलं आहे, त्याच्याकरता हा छोटासा प्रश्न आहे। प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे, म्हणजे की जे आपण क्वेश्चन घेतोय त्याच्यापेक्षा किंवा जे आपण तत्त्व घेतोय त्याच्यापेक्षा वेगळा आहे, परंतु या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला 100% समजेल म्हणजे की तुम्ही या सत्संगामधून किती परिपक्व झालेत आणि किती काय घेतले। अगदी सोपा प्रश्न आहे की आपल्याला सगळ्यांना महाभारत माहिती आहे आणि आपण आता बऱ्याचशा या तत्वांमध्ये महाभारतामधली उदाहरणंसुद्धा बघितली आहेत, पांडवांची आणि कृष्णाची, कधी दुर्योधनाची। तर मला तुम्हाला एक सगळ्यांना छोटासा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा, मी तुम्हाला सगळ्यांना ओळखतो। आणि त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की महाभारतामध्ये म्हणजे आज जर तुम्हाला एक्सेस दिला आणि तुम्हाला महाभारतामध्ये पाठवलं तर तुम्ही काय होणं, तुम्हाला कुठलं कॅरेक्टर आवडतं, कुठलं कॅरेक्टर तुम्ही होऊ इच्छिताल, म्हणजे की त्याच्यामध्ये गेल्यानंतर कुठलं कॅरेक्टर तुम्ही सिलेक्ट कराल की मला महाभारतामध्ये आज पाठवलं किंवा महाभारतामध्ये मी जॉईनिंग केलं तर मला हे कॅरेक्टर व्हावंसं वाटेल, मी ही भूमिका करेन। तर ती भूमिका मला अवश्य कळवा की तुम्हाला कोण व्हावंसं वाटेल, ती पर्सनॅलिटी कोण असेल। तुमच्या उत्तरावरनं मला 100% कळेल की तुम्हाला सत्संगामधनं तुम्ही किती पर्सेंटेज घेताय। ठीक आहे, मग आज सुरू करूया। आज भगवान दत्तात्रय गुरु आणि कार्तवीर्य एका मोठ्या पिंपळाच्या अशा झाडाखाली बसलेले होते आणि तो वृक्ष इतका मोठा आणि इतका जुना होता की त्याची भव्य दिव्य सावली सगळीकडे पडलेली होती आणि त्या सावलीमध्ये एक भ्रमर म्हणजे की जो भुंगा असतो तो इकडे तिकडे फिरत होता आणि तो फिरत असताना जसा हेलिकॉप्टरचा आवाज येतो ना तसा मोठा आवाज त्याचा सगळीकडे येत होता। आणि मग त्या भ्रमराकडे 2 मिनटं बघत बसलेले हे दोघेही जण भगवान या ठिकाणी दत्तगुरूंना सांगतायत की कार्तवीर्य की बघा म्हणून की हा कसा फिरतोय म्हणून, आणि हा काही सूचक आहे का, हा आपल्याला काही सांगतोय का किंवा हा याला आपल्याला काही इंटिमेशन द्यायचे का म्हणून। ते म्हणले नाही, इंटिमेशन वगैरे असं काही नाही त्याच्याकडनं आपल्याला मिळण्यासारखं किंवा ते काही नाही आहे, पण या भ्रमराकडनं एक तत्त्व आहे घेण्यासारखं, मी यालासुद्धा गुरु केलेलं होतं बरं का कार्तवीर्य। ते म्हणले भ्रमराला तुम्ही गुरु केलेलं होतं? बोले बिलकुल मी भ्रमराला गुरु केलेलं आहे म्हणून। म्हणले मग काय याच्यामधनं कुठलं तत्त्व तुम्ही घेतलं म्हणून? म्हणले भ्रमराकडनं मी एक मोठं तत्त्व घेतलं, ते म्हणजे की किती जड किंवा कठीण लाकूड असेल तर त्या लाकूडाला तो पूर्णपणे पोखरून टाकतो, ते लाकूड पूर्णपणे पोखरतो। आणि ज्यावेळेला सूर्यकमळं असतात जी पूर्णपणे विकसित होतात आणि संध्याकाळी ज्यावेळेला सूर्य मावळतो त्यावेळेला ती पूर्णपणे मावळतात म्हणजे मिटतात। आणि मग हा जो भ्रमर आहे, हा जो भोंगा आहे, हा त्या ठिकाणी त्याचे परागकणावरती पूर्णपणे मध वेचत बसतो। आणि मग त्याच्यामध्ये असं होतं की ते परागकणावरती वेचत असताना ते कमळ हे सूर्यकमळ असल्यामुळे सूर्य मावळ्याच्या वेळेला ते बंद होतं आणि ज्या वेळेला ते कमळ बंद होतं त्यावेळेला त्याच्या पाकळ्यांमध्ये हा अडकून पडतो आणि अडकून पडल्यानंतर तिथे त्याला त्याचे प्राण गमवावे लागतात। एवढं कठोर लाकूड फोडणारा तो या ह्याच्यातून बाहेर पडत नाही, म्हणजे की एवढ्याशा त्या कमळाच्या एवढ्या नाजूक पाकळ्यांमधून तो बाहेर पडत नाही। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की विषयाधीन माणूस की एकदा तो एखाद्या विषयाच्या अधीन झाला की त्याच्यातून तो बाहेर पडू शकत नाही, म्हणून की माणसाने विषयाच्या अधीन कधी व्हायला नाही पाहिजे किंवा विषयाच्या अधीन जास्त व्हायला नाही पाहिजे। मग त्याच्यावरती कार्तवीर्य म्हणला की विजयाच्या अधीन माणूस का होतं, म्हणजे की एवढं सगळं विषयाच्या अधीन जायला नक्की कारण काय असतं? त्यावेळेला ते म्हणले की प्रत्येकाला म्हणजे की आत्ताच्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण म्हणतो ना की ये दिल मागे मोर, की प्रत्येकाला आणखीन हवंसं वाटतं, प्रत्येकाचं पोट कुणाचंच भरत नाही आणि हा हव्यास पूर्णपणे चालू राहतो आणि हा हव्यास आहे हा कुठेच संपत नाही, म्हणजे की हा हव्यास संपत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी होतात। मग याच्याकरता काय म्हणून याच्याकरता काय करायला पाहिजे किंवा ह्याच्यावरती उपाययोजना काय असते, ह्याच्यावरती कसा कंट्रोल आणायचा, आपल्या जे विषय वाचनेमध्ये आपण अडकत असू तर त्या विषयापासून आपण वेगळं कसं व्हायचं, ह्याच्याकरता तुम्ही मग काय त्याच्यामध्ये मला सल्ला द्याल?
असं मग कार्तवीर्य भगवान दत्तगुरूंना विचारायला लागला आणि मग त्यांच्यामध्ये ती संवाद पटल सुरू झालं. हे संवाद पटल सुरू असताना आपण पुन्हा एकदा पांडवांकडे जाऊया आणि पांडवांच्या जीवनामध्ये ही घटना त्यांनी कशी घेतली किंवा त्यांच्या बाबतीमध्ये काय झालं आणि मग भगवान श्रीकृष्णाने कुठला मोठा त्यांना सल्ला दिला तो आपण त्या ठिकाणी बघूया. ह्याच्यामध्ये असं आलेलं आहे की पांडवांना सुरुवातीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाभारत होण्याचं कारणच हे होतं की दुर्योधनाने सांगितलेलं होतं की तुम्ही पंडुपुत्र नाही आहे म्हणून, तर सुईच्या टोकावर मावेल इतकी सुद्धा जागा मी तुम्हाला देणार नाही, इतकं सुद्धा राज्य मी तुम्हाला मिळू देणार नाही. ही सगळी त्याची पूर्णपणे प्रतिज्ञा असताना बरंचसं राजकारणमध्ये होऊन गेलं आहे, सगळं ढवळून इकडून तिकडून झालेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींवरती विदुर महाराज आहेत, भीष्म आहेत, युधिष्ठिर आहेत आणि सगळ्या जणांनी मिळून त्याच्यावरती एक तोडगा असा काढला की पांडवांना एक नगरी देऊन टाका, ज्या नगरीचं त्यांनी मिथिला नगरीमध्ये पुढे रूपांतर केलं आणि ते राज्य ती 5 गावांची सत्ता त्यांना द्या आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी समाधान मानायचं. आणि पांडवांनी पण समाधान मानलं आणि ते राज्य कारभार करायला लागले. ते राज्य त्यांनी ताब्यात घेतलं. तेव्हा केवळ 5 नगरी होत्या, म्हणजे राज्य म्हणण्यासारखं त्यांना तिथे काही टॅक्स नव्हता, काही नव्हता आणि अतिशय म्हणजे की भूमी अशी खडतर की जी खूप खराब आहे, जिथे काही उत्पन्न होणार नाही अशी भूमी त्यांना दिलेली होती. परंतु स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या गुणाने आणि भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने त्यांनी तिथे नंदनवन घडवलं आणि मिथिला नगरी असं नाव दिलं. ती मिथिला नगरी इतकी सुंदर होती की हस्तिनापुरामधून लोक मिथिला नगरी बघायला यायला लागले आणि त्याच्यानंतर म्हणजे की काय भगवान श्रीकृष्णांची म्हणजे की पूर्णपणे कृपा आणि मग त्यामध्ये ती इतकी नगरी सुंदर सजलेली होती. त्याच्यामध्ये हत्ती होते आणि बरेच काही अशी सगळी अलंकारपुरी नगरी ती होती म्हणजे. आणि मग ही नगरी इतकी सुंदर आहे, ही सुद्धा पांडवांकडे आता राहायला नाही पाहिजे हे केवळ त्या ठिकाणी मनामध्ये होतं ते दुर्योधनाच्या. आणि मग ती पण आपल्याला मिळायला पाहिजे. मग ती आपल्याला कशी मिळेल, तर आपण मग त्याच्याकरता हा दूताचा खेळ मांडूया आणि त्या ठिकाणी यांना दूध खेळायला बोलूया. आणि मग दूध खेळायला ते आले की त्या ठिकाणी शकुनी मामाचा वापर करून आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे जिंकूया. मग ह्या सगळ्या गोष्टीची पूर्णपणे संकल्पना, एक प्लॅनिंग रेडी केलं गेलं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 5 पांडव त्या ठिकाणी दूध खेळायला बसले आणि मग त्याच्यामध्ये सर्वात पहिले ते दूतामध्ये जसे जसे हरत गेले तसं त्यांनी राज्य त्याच्यावरती लावलं. आता या राज्याच्या बदल्यामध्ये अपेक्षा अशी होती की राज्य जर तुम्ही दिलं तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही जर जिंकलात, म्हणजे तुमचं मिथिला नगरी तुम्ही दाव्यावर लावली आणि तुम्ही जर जिंकले, तुमच्या बाजूने जर फासे पडले तर हस्तिनापूर अख्खं तुम्हाला देण्यात येईल. आणि हस्तिनापूर देण्यात येईल म्हटल्यानंतर तिथे 5 पांडवांचे डोळे फिरले. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्या ठिकाणी त्यांनी मिथिला नगरी लावून टाकली. मिथिला नगरी पूर्णपणे हातातून गेली. आता खरोखरी म्हणतात तसं सुईच्या टोकावरती राहील एवढी सुद्धा जमीन आपल्याकडे नाही, एवढं राज्य आपल्याकडे नाही, याची पूर्वकल्पना असताना दुसरा प्रस्ताव ठेवला गेला की तुम्ही जेवढं हरलेलं आहात तेवढं सगळं तुम्हाला परत मिळेल आणि वरती तुम्हाला पूर्णपणे तुमच्या वजना इतक्या सुवर्णमुद्रा तुम्हाला देऊ, तुम्ही द्रौपदीला दाव्यावरती लावा. असं असताना त्या पत्नीला, द्रौपदीला त्यांनी दाव्यावरती लावलं. आणि मग त्याच्या पुढची संपूर्ण स्टोरी तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी त्या वस्त्रहरण झालं. त्याच्यामध्ये मग भगवान श्रीकृष्णांनी या सगळ्यांना वाचवलं, द्रौपदीला वाचवलं. आणि मग या सगळ्या प्रसंगातून ज्या वेळेला बाहेर निघाले, त्याच्या वेळेला बाहेर निघाल्यानंतर भगवान श्रीकृष्णासमोर बसले की आता आम्ही कुठे जायचं, आता आम्ही काय करायचं. ते म्हणले तुम्हाला वनवास दिलेलाच आहे ऑलरेडी, म्हणजे की ह्या सगळ्यामध्ये ते सुटले ह्याच बोलीवरती की तुम्ही 14 वर्ष वनवासाला जायचं, त्याच्यामध्ये 13 वर्ष वनवास भोगायचा आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायचा, याच्याकरता तुम्हाला रवाना केलं आहे. आता या सगळ्यामध्ये बघा की आपल्याला 5 नगरी आपलं व्यवस्थित राहील एवढं राज्य आपल्याला मिळाल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की ते राज्य आपल्याला मिळालं आहे, तर मग ते भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने मिळालं हे आपण मान्य करतो. मग आपण दाव्यावर लावताना त्याला विचारायला नको की आपण हे लावायचं का. द्रौपदी आपली पत्नी आहे, तिला आपण दाव्यावर लावायचं का. पण एवढा सुद्धा विचार त्यांच्याकडे राहिला नाही, का तर त्यावेळेला पांडव पूर्णपणे विवेक हरून बसलेले होते. हा विवेक हा खूप महत्त्वाचा गुण आहे की हा विवेक एकदा संपला ना की मग बाकी सगळ्या गोष्टी संपतात. म्हणून मग आपल्याला लहानपणापासून शिकवण दिली जाते की कुठल्याही गोष्टीमध्ये ना घाई गडबडीमध्ये निर्णय नाही घ्यायचा. कुठलाही निर्णय घेताना विवेक जरूर ठेवायला पाहिजे. जर विवेक ठेवला तरच त्याच्यामध्ये यशस्वी होईल. आणि मग कृष्णांनी त्या ठिकाणी या पांडवांना तेच सांगितलं की आता तुम्हाला वनवासाच्या दिशेने जायचं आहे, तर वनवासामध्ये तुम्हाला जावं लागेल आणि वनवास तुम्हाला उपभोगावा लागेल. मी आता तुम्हाला वाचवू शकतो एवढंच तुमच्याकरता केलं. जी तुम्हाला नगरी मिळत नव्हती ती तुम्हाला नगरी मिळवून दिली. आणि एवढं सगळं असताना ती नगरी आपण इतकी सुंदर सजवली. तुम्ही जर त्यावेळेला दाव्यावर लावायच्या अगोदर मला विचारलं असतं, किंबहुना दूध खेळायच्या अगोदर मला विचारलं असतं तरी मी सांगितलं असतं. मग एक एक स्टेप त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्यांना समजावून सांगायला लागले की दुर्योधनाला खेळता येत नाही. तर दुर्योधनाने त्या ठिकाणी शकुनी मामाला बसवलं. तुम्ही एवढे
मोठे कुठनं एक्सपर्ट झाले की तुम्हाला हे सगळं यायला लागलं? तुम्ही त्यावेळेला सांगायचं होतं की आमच्याकडनं कृष्ण बसेल म्हणून. जर मी बसलो असतो आणि समोर शकुनी बसला असता तर फासे कुणाच्या बाजूने चालले असते? खरंच शकुनीच्या बाजूने चालले असते का भगवान श्रीकृष्णांच्या बाजूने चालले असते? त्यावेळेला पाची पांडव आवाजून बघत होते आणि आपली चूक झालेली मनोमनी मान्य करत होते की आपण खूप मोठी चूक केलेली आहे. परंतु चूक करून उपयोग काय, म्हणजे की आता समजून उपयोग काय, वनवास तर आपल्याला भोगायचाच आहे. म्हणजे ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा कित्येक वेळेला आपण विवेक हरवून बसतो आणि हा विवेक ज्या वेळेला आपण हरवून बसू त्याच्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये नुकसान होणं हे अटल आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये नुकसान 100% होणार आहे. तर असं नुकसान आहे हे टाळणं फक्त आपल्याच हातामध्ये आहे, ते म्हणजे फक्त विवेकाच्या साह्याने. म्हणून या ठिकाणी भगवान दत्तगुरू हे पूर्णपणे कार्तवीर्याला समजावून सांगतायत की बघा, भ्रमर आहे ना, हा कठीण लाकूड आहे. ते लाकूड पूर्णपणे म्हणजे की ते पोखरतो, परंतु तोच भ्रमर ज्या वेळेला कमळावरती येतो त्यावेळेला त्या कमळामध्ये त्या परागकणामध्ये अडकून ते शोषत असताना पूर्णपणे कमळ मिटून जातं. ते मिटून तो त्यातून बाहेर पडू शकत नाही. म्हणजे विचार कर की कठोर लाकूड तो पोखरू शकतो पण एवढ्याशा कमळातून तो बाहेर पडू शकत नाही. मानवी जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. तुम्ही प्रचंड बलवान आहात, तुम्ही सगळं काही करू शकता, पण अडकता ते फक्त विषयामध्ये आणि त्या विषयातून मग बाहेर निघत नाही. मग तो विषय कुठलाही असो, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा अडकवणी झाल्यामुळे कितीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी आयुष्यामधून निघून जातात. तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये ना आपण त्या भ्रमराप्रमाणे कुठेही अडकून न राहता तिकडनं बाहेर पडायला पाहिजे. विषयाच्या अधीन न होता विषयातून बाहेर पडायला पाहिजे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा दत्तगुरू कुठेतरी आपल्याला ती जाणीव करून देत आहे की कशातून बाहेर पडायला पाहिजे. तर पहिलं म्हणजे मीमधून बाहेर पडायला पाहिजे. त्या मीमधून आम्ही ज्या वेळेला बाहेर पडू ना त्यावेळेला मग विषयांमध्ये, कुठे वासनेंमध्ये कुठेही आम्ही अडकणार नाही. या सगळ्या तत्वांचा जर आपण आत्तापर्यंतच्या ऐकलेल्या सत्संगाचा विचार केला असेल तर या तत्वामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की ह्या सगळ्यातून, या मीमधून जर आम्ही बाहेर पडलो तर ही सगळी तत्त्वं एका मिनिटामध्ये आमच्यामध्ये येतील आणि खरोखरी आम्ही संपूर्ण होऊ. म्हणण्यापेक्षा जे आम्हाला इच्छित साध्य करायचं आहे, ज्या ठिकाणी आम्हाला पोचायचं आहे त्या ठिकाणी आम्हाला निश्चितपणे पोचता येईल. आज तुमच्या आग्रहास तर तुम्हाला प्रश्न विचारला आहे आणि 100% तुम्ही सगळ्या कमेंट बॉक्समध्ये त्याच्यावरती तुमच्या कमेंट द्याल. तुम्हाला कुठलं कॅरेक्टर व्हायला आवडेल हे आठवणींनी सांगाल. पुन्हा आपण श्रावणामध्ये भेटणारच आहोत, पुन्हा आपण सत्संग घेणारच आहोत. ओम साईराम.